हाय हॅलो आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे भद्रा मारुतीच्या दर्शनला, जे छत्रपती संभाजी नगरजवळ खुलताबाद येथे आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. तर आम्ही टू व्हीलरवरून निघालो होतो खुलताबादला जायला. तर आजूबाजूचे रस्ते आणि परिसर खूप छान होता. मला असे झाडांनी झाकलेले रस्ते आणि आजूबाजूला सुंदर असं नेचर खूप आवडतं. हा जो तुम्ही समोर बघताय हा देवगिरीचा किल्ला आहे. आमची कॉलेजमध्ये असताना इथे ट्रिप आली होती एकदा, बट तेव्हा मला माहिती नव्हतं की हे माझं सासर होणार आहे पुढे जाऊन. आणि तेव्हा एकदाच मी हा किल्ला पाहू शकले. याच्यानंतर आम्हाला वेळ मिळालेला नाही, बट आम्हाला लवकरच ह्या किल्ल्यावर पण जायचं आहे. हा किल्ला भरपूर सुंदर आहे. इथे चढून जावं लागतं आणि व्ह्यू पण खूप छान आहे वरून. आम्ही जेव्हा या किल्ल्याच्या जवळून जात होतो तेव्हा इथे बऱ्याच शाळेच्या ट्रिप्स वगैरे आलेल्या होत्या आणि बरीचशी लहान लहान मुलं तिथे रांगेमध्ये किल्ला वगैरे चढत होती. ते पाहून खूप भारी वाटत होतं. बट आम्हाला आता कधी जायला मिळतं ते बघूया. हो दिसतंय ते. इथे मी क्षितिजला व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला होता आणि त्यांनी आडव्याच्या जागी उभा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर त्याच्यानंतर मग आमचं इथे थोडं छोटंसं भांडण झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू पुढे चालत होतो आणि मग मी खूप समोर चालत गेले आणि मग आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलो. तेव्हा मी क्षितिजला विचारत होते की कुठल्या डिरेक्शनला जायचं आहे मंदिरासाठी. तर मग मला नंतर समोरच मंदिर दिसलं आणि तुम्ही बघू शकता हे भद्रा मारुतीचं मंदिर आहे. हे एक जागरूक देवस्थान आहे आणि आम्ही शनिवारी गेलो होतो, त्यामुळे इथं बरीच गर्दी होती, जी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय. बट आम्हाला एका दादाने सांगितलं की समोर एक छोटी लाईन आहे, तिथनं तुम्ही जाऊ शकता आतमध्ये आणि तुम्हाला लवकर दर्शन मिळेल. तर मी त्या लाईनमधून, मी आणि क्षितिज त्या लाईनमधून आतमध्ये गेलो. आमचं खूप छान असं दर्शन झालं. बट आतमध्ये मी काही व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही, कारण ते अलाउड पण नव्हतं. आणि इथे तुम्ही बघू शकता समोरच शनी महाराजांचं मंदिर होतं. तिथे लोक जाऊन तेल अर्पण करत होते, बट तिथे बायांना अलाउड नसतं म्हणून मी बाहेर थांबले होते आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. नंतर मग आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की इथे पांढऱ्या आणि पिवळ्या खोबऱ्याच्या ज्या वड्या असतात त्या खूप छान मिळतात, त्या आम्ही घेतल्या. आणि नंतर आम्ही नाश्ता करायसाठी म्हणून दुकान शोधत होतो आणि तेव्हा आम्हाला ही सगळी दुकानं दिसली. तिथे खूप सुंदर अशी खेळणी वगैरे लावलेली होती, काही खाण्याची दुकानं होती आणि तिथल्या गोष्टी खूप क्यूट अशा होत्या. बट सध्या आम्हाला त्यांची काही गरज नव्हती म्हणून आम्ही जास्त काही तेव्हा शॉपिंग केली नाही. नंतर आम्ही एका ठिकाणी चहासाठी थांबलो, चहा घेतला, पाणी प्यायलो आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आमचा. आणि इथे तुम्ही बघू शकता हे दादा खूप छान असे साबुदाण्याचे वडे बनवत होते. क्षितिजचा उपवास होता, बट त्याला खायचं नव्हतं आणि मला पण खायचं नव्हतं, तर मग आम्ही ते काही घेतलं नाही. आणि नंतर पुढे येऊन आम्ही हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे हा. आणि पुढे जाऊन मग मला फणस खायचं होतं. कणीस, आय डोंट नो एक्झॅक्टली काय वर्ड आहे, बट मला भुट्टा खायचा होता. मग मी माझं पूर्ण फोकस भुट्ट्यावर केंद्रित केला आणि तो भुट्टा खाल्ला. आणि या व्हिडिओमध्ये पण माझं लक्ष नाही आहे, कारण मी भुट्टा खाण्यात बिझी होते. ते तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये. आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता आणि रस्त्यावर येणं जाणं चालू होतं. एकदम गर्दी पण नव्हती, पण खूप छान असं प्लेझंट वातावरण होतं. आणि नेक्स्ट डे रविवार होता आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यासाठी निघालो. आम्ही नेहमी डिसाईड करतो की आम्ही सकाळी 10-11 वाजता निघू, बट समहाऊ आम्हाला निघायला 3 वाजतातच. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. आम्ही सकाळी उठू शकत नाही का आम्ही तयार होत नाही, बट आम्ही नेहमीच लेट होतो. थोडं पुढे आल्यावर मला इथे ह्या ऊसाचा गाडा दिसला. मी हे पहिल्यांदाच बघत होते की बैलाला लावून त्या ज्यूस काढण्याच्या मशीनला हा ज्यूस काढतात. याच्या आधी मी हे कधी पाहिलेलं नाही आहे. पुण्यात तर नाहीच नाही आणि यवतमाळात पण मी हे बघितलेलं नाही आहे. हे बघून आम्ही थांबलो आणि इथे आम्ही ऊसाचा रस पिला आणि आजूबाजूला खूप हिरवीगार अशी शेती होती दोन्ही रस्त्याच्या बाजूला आणि मध्ये रोड होता. खूप सुंदर वातावरण होतं इथे पण आणि खूप छान वाटत होतं.
आम्ही इथे उसाचा रस पिलो आणि मग आमचा पुढचा प्रवास कंटिन्यू केला. काय परत बोलितलं चॉयलेंज एक्सेप्टेड. काय चॅलेंज काय आहे पण चॉयलेंज काय चॉयलेंज चॉयलेंज एक्सेप्टेड. काय ते तर सांग चॉयलेंज काय चॅलेंज ते तर सांगशील ते एक्सेप्ट केलं चॉयलेंज. अरे लोकांना तर समजलं पाहिजे तसे तेच काय लोकांना समजलं पाहिजे. की चॅलेंज काय आहे तू चॉयलेंज चॉयलेंज एक्सेप्टेड. काय आहे तिथे सांग चॉयलेंज सांग चांगल्याने प्लीज चॉयलेंज सांग ना मला माहिती कोणतं चॉयलेंज. संदीप हे काढ तुझ्या. ते रेकॉर्ड झालं ह्याच्यात लोकांना दिसतात नाही ना माझा नवरा पण व्हिडिओ मध्ये. तर गाईस आता जी तुम्ही क्लिप बघितली चॉलेंज एक्सेप्टेडची तर त्याचं चॅलेंज काय ते मी तुम्हाला सांगते. आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुण्याचा प्रवास करतोय. आम्ही नगरला पोहोचलोय आणि आम्हाला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे ज्या जागेचं नाव आहे हॉटेल संदीप. तर चॅलेंज असं आहे की क्षितिज म्हणतोय की ते हॉटेल हायवेवर आहे आणि मी म्हणते की ते हॉटेल हायवेवर नाही आहे, त्याला थोडं फिरून जावं लागेल असं काहीतरी. तर आता बघू कोण हे चॅलेंज जिंकतंय ते. स्टे ट्यून्ड. इथे आम्ही हॉटेल संदीपचा रस्ता मॅपवर शोधत निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावर लोक किती छान पद्धतीने गाड्या चालवत होते आणि किती छान असं ट्रॅफिक होतं ते. ए हळू घे, इथंच आहे मॅकडॉनल्डच्या बाजूलाच आहे. इथे पोहोचल्यावर आमच्या लक्षात आलं की ही चॅलेंज मी हारली आहे आणि हे हॉटेल जे आहे ते नगर पुणे रोडवरच आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता हॉटेल खूप मोठं आहे आणि बरीच गर्दी होती जेव्हा आम्ही इथे पोहोचलो होतो तेव्हा. आम्ही इथे फिश फ्राय खाल्ला होता आणि मटन भाकरी असं खाल्लं होतं आणि दोन्हीची टेस्ट छान होती. म्हणजे मी याच्यापेक्षा जास्त चांगलं खाल्लं आहे बट टेस्ट छान होती. आणि नंतर आम्ही पुण्यासाठी प्रवास करत पुढे निघालो आणि आम्हाला यायला बराच वेळ झाला होता हे तुम्ही अंधारावरून बघूच शकता. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण परत भेटत राहू. थँक्स फॉर वॉचिंग.